आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता प्रकरणाविरोधामध्ये शिंदे गटाचं आंदोलन सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दादा भुसे त्याचबरोबर इतरही शिंदे गटाचे नेते आणि आमदार या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली। त्या पार्टीमध्ये आपण क्लिप मध्ये बघितलं असेल, डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे। त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे। मला वाटतं की हे देशद्रोही, देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, गोरंट्यालकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी। असं पण म्हणतात की हे जे अधिवेशन आहे हे फक्त ठाकरे कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी हे सत्र घेतलेलं आहे। मूळ विषय आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता, ज्याने बॉम्बस्फोट घडवले, ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे। आणि त्याच्या सोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतोय आणि यारो मुझे पहचानो मैं हूं डॉन या गाण्यावर तो थिरकतो आहे। मला वाटतं की याच्यापेक्षा देशाच्या विरोधातलं कोणतं कृत्य असू शकतं।